टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील महिनाभरापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळाली। याच अनुषंगाने साताऱ्यातील वाडेफाटा चौकाच्या लगत असणारा वेण्णा नदी पुलावर देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्यावर खड्डे पडलेले पाहायला मिळाले। याचीच बातमी जी आहे ती TV9 मराठीवर प्रसिद्ध झाल्यानंतर आज सकाळपासूनच पाहिलं तर या वेण्णा नदी पुलावर या कामाला खरं तर सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। NHAIचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते या ठिकाणी आता आज काम सकाळपासूनच सुरू केलेलं पाहायला मिळत आहे। वास्तविक पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासूनचा हा प्रश्न आहे की पाऊस झाला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रस्त्याची जी पुलाची जी दुरावस्था आहे ती वारंवार होत असते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो या वाडेफाट्यातील जे ग्रामीण भागात जाणारे असतील लोक किंवा शहराकडे जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात करावा लागतो। खरं तर सातारा शिरूर राज्यमार्ग म्हणून या रस्त्याची ओळख आहे। यामुळं मोठ्या भागातील हे गावातील ग्रामीण भागातील जोडणारा हा रस्ता म्हणावा लागेल। सध्या या भागात आता सध्या सातारा तालुका पोलीस जे आहेत ते या ठिकाणी नियोजन करत आहेत आणि जी वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचं एकेरी मार्गातून सुरळीत करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। खरं तर सर बरेच दिवसापासूनचा हा प्रश्न आहे की ह्या रस्त्यांवर खड्डे जे पुलावर आहेत आणि हीच समस्या इथं दरवेळी येते। आता सध्या काय पद्धतीचं नियोजन झालेलं आहे? सातारा लोणंद महामार्गावरील वाडे गावात जो पूल आहे त्या पुलावरती नॅशनल हायवेकडून काम चालू असल्याचं कळालं तर सकाळी 6 वाजल्यापासून आमचा इथं पोलीस बंदोबस्त आहे। रस्त्यावर ट्रॅफिक झालेली आहे भरपूर। आमच्या पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम चालू आहे। तरी आम्ही आवाहन करतो सातारा लोणंद या रस्त्यावरील अवजड वाहतूक आणि बाकीचे जे असेल शक्य असेल तरच त्यांनी रस्त्यावर यावे, नाहीतर अन्यथा डायव्हर्जन मार्गाचा वापर करावा। तरी आमच्या पोलीस प्रशासनाकडून सगळी ट्रॅफिक आम्ही सुरळीत वाहने काढून घेत आहोत। खरं तर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता जर वाहतूक पाहिली तर या पुलावरून जाते। खरं तर हा ब्रिटिशकालीन पूल म्हटला जातो। जवळपास 150 वर्षाहून जुना हा पूल आहे। मात्र याच पुलाची दुरावस्था जी आहे ती दयनीय आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी देखील निवेदन या रस्त्याच्या बाबत दिलं होतं। लोकांना प्रशासनानं याबाबत काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली होती। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत। काय सांगाल? बरेच दिवस तुम्ही स्वतः निवेदन दिलेले आहेत, आत्तापर्यंत काय पाठपुरावा झालेला आहे? आत्तापर्यंत 2016 पासून जिल्हा प्रशासनाला, सातारा जिल्हा प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि वृत्तपत्रामध्ये आणि सोशल मीडिया आपले TV9 या TV9ने आम्हाला इतकं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे आज काम करतो आहे। तर आत्ता सध्या आमची मागणी पंचक्रोशीतून एवढी आहे की जी अवजड वाहतूक आहे या रस्त्यावरून येणारी, पुण्याकडून जी वाहतूक येते मोठी, ती वाहतूक इकडून न येता नॅशनल हायवे राष्ट्रीय क्रमांक 4 या मार्गावरून जावी। टोल वाचवण्यासाठी या मार्गावरून जी वाहतूक होते त्या वाहतुकीमुळे या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना फार मोठा फटका बसतो आणि या पुलावर इतके मोठे मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत की त्याच्यामध्ये तो माणूस ह्या रस्त्यावरून जर आला तर संध्याकाळी तो घरी जाईल याची शाश्वती नसते। त्यामुळे जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब यांनी या गोष्टीकडे बारकाव्याने लक्ष द्यावे आणि यावरील त्वरित अवजड वाहतूक बंद करावी आणि पोलीस प्रशासन जसं सहकार्य करते त्या सहकार्यासारखं जिल्हा प्रशासनासुद्धा लक्ष घालून या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात आणि प्रथमतः जे जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, हे जनतेसाठी तिथं बसलेले आहेत। त्यांनी तिथं न बसता आपल्या या ज्या भागात कुठं काय अडचणी असतील त्यांनी स्वतः तिथं जागेवर जाऊन पाहणी करावी आणि वारंवार जनतेनं सांगायचं काय प्रशासनाला की इथं खड्डा पडला, तिथं खड्डा पडला। आमची हात जोडून विनंती आहे प्रशासनाला यावरील अवजड वाहतूक बंद करावी आणि आमची मागणी स्वतः TV9ने स्वतः प्रत्येक वेळेस आमची जी व्यथा आहे ती मांडली आणि TV9चे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद थांबतो। नक्कीच। खरं तर प्रामुख्यानं सांगायचं झालं तर जरी हे कामाला सुरुवात झाली असली तरी खरं तर या रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गावरून जी अवजड वाहतूक आहे, जो टोल वाचवण्यासाठी या रस्त्याचा वापर जो सातारा जो शिरूर राज्यमार्ग आहे याचा केला जातो, त्यामुळं मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांमुळे या भागामध्ये खड्ड्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने देखील या अवजड वाहनांच्या बाबत काहीतरी तोडगा काढून याबाबत हा पुलाचा
भार कमी करावा अशीच जी मागणी आहे ते या ठिकाणचे स्थानिक नागरिक करतायत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, वाडे, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.